यशम सर आपणा सर्वांचे स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तरच स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला ते उत्तीर्ण झाले या वाक्यातील गौण उपवाक्य कोणते? पर्याय दिलेत: ए ते उत्तीर्ण झाले, पर्याय बी अभ्यास केला, पर्याय सी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, पर्याय डी विद्यार्थ्यांनी। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला ते उत्तीर्ण झाले या वाक्यातील गौण वाक्य ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला हे उपवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 2, तो येईलच या वाक्यातील च या अव्ययाचा प्रकार कोणता? पर्याय दिलेत: ए उभयान्वयी, पर्याय बी केवल प्रयोगी, पर्याय सी निश्चयार्थक, पर्याय डी संबंधवाचक। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे। तर वेळ चालू तुमची आता। अचूक पर्याय आहे सी, तो येईलच या वाक्यातील च या अव्ययाचा प्रकार निश्चयार्थक अव्ययाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 3, मुलाला पुस्तक वाचाय दिले या वाक्यातील प्रेरणार्थक क्रिया कोणती? पर्याय दिलेत: ए वाचायला, पर्याय बी दिले, पर्याय सी पुस्तक, पर्याय डी मुलाला। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, मुलाला पुस्तक वाचाय दिले या वाक्यातील दिले ही प्रेरणार्थ क्रिया आहे। प्रश्न क्रमांक 4, तो इतका थकला की चालू शकला नाही या वाक्यातील संबंध कोणता? पर्याय दिलेत: ए कारण परिणाम, पर्याय बी अट परिणाम, पर्याय सी तुलना, पर्याय डी विरोध। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, तो इतका थकला की चालू शकला नाही या वाक्यातील कारण परिणाम हा संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5, आकाशात ढग दाटले आहेत या वाक्यातील कर्ता कोणता? पर्याय दिलेत: ए आकाशात, पर्याय बी ढग, पर्याय सी दाटले, पर्याय डी आहेत। तर वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, आकाशात ढग दाटले आहेत या वाक्यातील कर्ता ढग आहे। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थ्याकडून काम करून घेतले या वाक्यातील वाच्य कोणता? पर्याय दिलेत: ए कर्तरी, पर्याय बी कर्मणी, पर्याय सी भावे, पर्याय डी प्रेरणार्थक। वेळ चालू तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, विद्यार्थ्याकडून काम करून घेतले या वाक्यातील वाच्य कर्मणी आहे। प्रश्न क्रमांक 7, तो असता तर यशस्वी झाला असता या वाक्यातील काळ कोणता? पर्याय दिलेत: ए साधा भूतकाळ, पर्याय बी अपूर्ण भूतकाळ, पर्याय सी शर्तीय भूतकाळ, पर्याय डी भविष्यकाळ। तर वेळ चालू तुमची आता।
या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. तो असता तर यशस्वी झाला असता या वाक्यात शर्तीय भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 8. घराघरात स्वच्छता ठेवली पाहिजे या वाक्यातील प्रयोग कोणता? पर्याय दिले ए कर्तरी, पर्याय बी कर्मणी, पर्याय सी भावे, पर्याय डी संकरित. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. घराघरात स्वच्छता ठेवली पाहिजे या वाक्यात कर्तरी प्रयोग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तरच स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ मिळवत रहा. प्रश्न क्रमांक 9. तो धावतच आला या वाक्यात धावतच कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय ए विशेषण, पर्याय बी क्रियाविशेषण, पर्याय सी नाम, पर्याय डी अव्यय. वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. तो धावतच आला या वाक्यात धावतच हा शब्द क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 10. ज्याचे श्रम अधिक त्याचे यश मोठे हा कोणत्या प्रकारचा वाक्प्रचार आहे? पर्याय ए विधानार्थी, पर्याय बी शर्तीय, पर्याय सी संयुक्त, पर्याय डी समांतर. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. ज्याचे श्रम अधिक त्याचे यश मोठे हा समांतर प्रकारचा वाक्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 11. न भूतो न भविष्यती या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय दिले आहेत ए भूतकाळात घडलेले, पर्याय बी भविष्यकाळात घडणारे, पर्याय सी अतिशय अद्वितीय, पर्याय डी सामान्य. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. न भूतो न भविष्यती या वाक्प्रचाराचा अर्थ अतिशय अद्वितीय असा होतो. प्रश्न क्रमांक 12. राज्यकारभार या शब्दातील समास ओळखा. पर्याय दिलेत ए द्वंद्व, पर्याय बी तत्पुरुष, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अविभाव. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. राज्यकारभार या शब्दातील समास तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 13. तो पुस्तक वाचून झोपला या वाक्यातील क्रियापदांचा संबंध कोणता? पर्याय ए पूर्णकालीन, पर्याय बी समकालीन, पर्याय सी उत्तरकालीन, पर्याय डी विरोधी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. तो पुस्तक वाचून झोपला या वाक्यातील पूर्णकाली क्रियापदांचा संबंध होतो. प्रश्न क्रमांक 14. अविचारी या शब्दातील उपसर्ग कोणता? तर पर्याय दिलेत ए अ, पर्याय बी अव, पर्याय सी वी, पर्याय डी नी. वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे ए. अविचारी या शब्दातील उपसर्ग अ आहे. मित्रांनो,
विचारी या शब्दाला अ हा उपसर्ग लागला। प्रश्न क्रमांक 15, लहानपण हा शब्द कसा तयार झाला आहे? पर्याय दिलेत ए उपसर्गाने, पर्याय बी प्रत्ययाने, पर्याय सी समासाने, पर्याय डी संधीने। वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी। लहानपण हा शब्द प्रत्ययाने तयार झालेला आहे। प्रश्न क्रमांक 16, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो। या वाक्यातील संबंधबोधक शब्द कोणता? पर्याय दिलेत ए करतो, पर्याय बी होतो, पर्याय सी जो, पर्याय डी तो। वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो। या वाक्यातील जो हा शब्द संबंधबोधक शब्द आहे। प्रश्न क्रमांक 17, मुलीने फूल तोडले या वाक्यात कर्म कोणते? पर्याय दिलेत ए मुलीने, पर्याय बी फूल, पर्याय सी तोडले, पर्याय डी नाही। वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, मुलीने फूल तोडले या वाक्यात कर्म फूल आहे। प्रश्न क्रमांक 18, शहाणा माणूस वेळेचे महत्त्व ओळखतो। या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? पर्याय दिलेत ए माणूस, पर्याय बी वेळ, पर्याय सी महत्त्व, पर्याय डी शहाणा। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे, तर वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, शहाणा माणूस वेळेचे महत्त्व ओळखतो। या वाक्यातील भाववाचक नाम महत्त्व हा शब्द आहे। प्रश्न क्रमांक 19, तो येईलच असे नाही या वाक्यातील अर्थछटा कोणती? पर्याय दिलेत ए निश्चय, पर्याय बी शक्यता, पर्याय सी आदेश, पर्याय डी विनंती। तर वेळ चालू तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, तो येईलच असे नाही या वाक्यातील अर्थछटा शक्यता हा आहे। प्रश्न क्रमांक 20, पाणी पाणी म्हणत तो धावला या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय दिलेत ए उपमा, पर्याय बी रूपक, पर्याय सी पुनरुक्ती, पर्याय डी अतिशयोक्ती। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे, तर वेळ चालू तुमची आता। अचूक पर्याय आहे सी, पाणी पाणी म्हणत तो धावला या वाक्यातील पुनरुक्ती अलंकार होतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर स्टडी विथ यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ मिळवत रहा। तर लगेच उद्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नवीन टॉपिकवर आपण प्रश्न घेऊन येणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।